नमस्कार। झेपमध्ये मी श्रीनिधी सर्वांचं स्वागत करते। जागतिकीकरणामुळे जागतिक स्तरावरचे व्यापारी करार आणि देवाणघेवाण याद्वारे कैक प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान आणि प्रगत उपकरणं अतिशय सुलभरित्या सहजरित्या उपलब्ध झालेली आहेत। मात्र यावर अवलंबून न राहता, समाधानी न राहता अशा प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान आणि प्रगत उपकरणं आपल्या देशात तयार करणारे आणि याद्वारे देशाचं परकीय चलन वाचवताना सदर उपकरणांच्या निर्यातीतून देशाला परकीय चलन मिळवून देण्याची दुहेरी किमया करणारे प्रतिभावंत उद्योजकही महाराष्ट्रातच आहेत। तर कुठल्याही प्रकारची औद्योगिक कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना आणि आर्थिक पाठबळाची कमतरता असताना देखील इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणजेच आयात करण्यात येणारी उपकरणं आपल्याच देशात निर्माण करण्यात गुंतलेले यशस्वी मराठी उद्योजक म्हणजेच माननीय श्री श्रीकांत सहस्त्रबुद्धे। सर्व दर्शकांना माझे विनम्र अभिवादन। माझा जन्म 1949 साली ऑगस्ट महिन्यातल्या 19 तारखेला चिकोडी येथे झाला। चिकोडी हे गाव कर्नाटकात आहे आणि बेळगाव जिल्ह्याचं आहे ते। माझ्या आईचं माहेर तिथं असल्यामुळे तिथं माझा जन्म झाला। आणि मला आणखीन त्यानंतर पुढे 2 भावंडं झाली। एक माझी बहीण आहे, ती माझ्यापेक्षा साधारण 2.5 वर्षांनी लहान आहे, आणि अजून एक भाऊ आहे, तो माझ्यापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे। आणि हे असं आमचं मध्यमवर्गीय कुटुंब होतं। माझे वडील हे शासकीय महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सेवेत होते। त्यावेळेला आधी ते मुंबई राज्य होतं, नंतर महाराष्ट्र शासन झालं। तर ह्याच्यात ते ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट किंवा कृषी विभागात ते नोकरीला पहिल्यांदा होते। आणि सर्वसाधारण अगदी मध्यमवर्गीयपेक्षा जराशी कमीच अशी परिस्थितीत आमचं हे कुटुंब होतं। आणि वडिलांच्या वेळोवेळी बदल्या होत असत। आणि आई मात्र गृहिणीच होती पहिल्यापासून। त्यावेळेचं तिचं शिक्षण होतं एस.एस.सी. किंवा मॅट्रिक, त्यावेळेला मॅट्रिक होती तिच्या वेळेला। आणि वडील BSc ॲग्रिकल्चर झालेले होते। वडिलांचं नाव होतं विष्णू हरी सहस्त्रबुद्धे, पण त्यांना ते सगळ्यात त्यांच्या भावंडात थोरले असल्यामुळे त्यांना सगळे भाऊ या नावाने ओळखायचे। ते भाऊसाहेब या नावाने आम्ही त्यांना हाक मारायचो। आणि आईचं नाव होतं, माहेरचं नाव होतं सुशीला गणेश आपटे, पण नंतर लग्नानंतर ती झाली सुमती विष्णू सहस्त्रबुद्धे। तिला मात्र आम्ही आईच म्हणत होतो अर्थातच। माझ्या वडिलांच्या नोकरीनिमित्त विविध ठिकाणी बदल्या व्हायच्या आणि बहुतेक सगळ्या खेडोपाड्यातूनच बदल्या होत असत। त्यामुळे माझं प्राथमिक शिक्षण सगळं खेड्यापाड्यातच झालं। भिवंडी हे माझं पहिलं प्राथमिक शिक्षणाचं गाव। त्याच्यानंतर आम्ही शहापूरला होतो, त्याच्यानंतर आम्ही चिपळूणला होतो। तर यापैकी शहापूरला जेव्हा होतो तेव्हा त्या शाळेमध्ये एक अशी प्रथा होती की दर शुक्रवारी आमच्या शाळेत एक लक्ष्मीपूजन चालायचं। आणि त्यावेळेला सर्व विद्यार्थ्यांकडून एक आणा, म्हणजे आत्ताचे 6 पैसे, हा एक आणा वर्गणी गोळा करायचे। आणि त्या वर्गणीतनं चणे फुटाणे आणि असं काय काय आणायचं, थोडंसं स्वीट काहीतरी, आणि लक्ष्मीची पूजा करून ते ह्याच सगळ्या विद्यार्थ्यांना वाटलं जायचं। ह्यामध्ये काय होतं, आमच्या शाळेत काही गरीब विद्यार्थी पण होते। मग त्यांच्याकरता एक सवलत होती, त्यांच्याकडनं वर्गणी घेताना 2 पैसे घेतली जायची, म्हणजे अर्धा आणा, अशी पद्धत त्यावेळेला होती। पण ह्यात एक गंमत अशी होती की शाळेत सुद्धा हे असंच होतं की देताना प्रत्येक विद्यार्थ्याला हे किती द्यायचा प्रसाद, तर त्यावेळेला ह्या विद्यार्थ्यांना 2 पैसेवाल्यांना अर्धा दिला जायचा आणि बाकीच्यांना पूर्ण दिला जायचा, 1 आणावाल्यांना।
आणि त्यात त्या विद्यार्थ्यांनाही गैर वाटायचं नाही, शाळेतल्या शिक्षकांनाही कधी गैर वाटलं नाही, मुलांनाही कधी गैर वाटायचं नाही. आणि ज्या वेळेला एखाद्या वेळेला शुक्रवारी जर शाळेला सुट्टी आली तर विद्यार्थ्यांपैकी कोणाच्या तरी एकाच्या घरी आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम करायचो. हा कार्यक्रम करताना एकदा माझ्या घरी हा कार्यक्रम करायचं ठरलं आणि मग त्याप्रमाणे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ती वर्गणी गोळा केली. त्यावेळेला माझ्याबरोबरचे ते जे 2 विद्यार्थी होते की जे 2 पैसे वर्गणीवाले, ते पण त्याच्यात सामील होते आणि त्यांनी ती वर्गणी दिली त्याप्रमाणे. आणि ही सगळी वर्गणी हे करून आम्ही उत्साहाने ते सगळे चुरमुरे फुटाणे काय लाया बत्तासे काय असतं ते सगळं आणलं, लक्ष्मीची पूजा केली. मग आमच्या इथे घराला व्हरांडा होता, तिथे आम्ही सगळे ओळीनी मुलं बसलो होतो आणि आईने प्रत्येकाला एक एक वाटी किंवा वाडगा असं काहीतरी दिलं होतं आणि त्याच्यात आई सगळ्यांना वाढत होती. आणि 2 मुलं जी अर्ध्या वर्गणीवाली होती ती माझ्याच शेजारी बसलेली होती आणि आईने वाढताना सगळ्यांना वाढत आली आणि त्यांना वाढतानाही तिने तेवढंच पूर्ण भांडं भरून त्या ह्याच्यात घालायला लागली ती. तर मी आईला घाईघाईने म्हटलं की अगं आई, त्यांची 2 पैसे वर्गणी ते अर्धच दे त्यांना, आपण अर्धच देतो सगळीकडे. तर आई त्यावेळेला काही बोलली नाही, तिने पूर्ण भांडं भरूनच दोघांनाही दिलं आणि मला घालायच्या आधी मला म्हणाली की अरे असं नसतं, आपण सगळे एकत्र हा सण साजरा करतो. आणि एकत्र सण साजरा करतो आणि अशा वेळेला असा भेदभाव करायचा नसतो. ज्याला जे शक्य असेल ते तो त्याचं सहकार्य करत असतो. तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्रितच आनंद हा साजरा करायचा. आणि म्हणून तिने सगळ्यांना हे एक एक भांडं त्याप्रमाणे दिलं आणि तो माझ्याला मिळालेला पहिला धडा होता की की कसा विचार करायचा असतो सगळ्यांच्या बाबतीत. आणि त्या माझे आजोबा हरी शिवराम सहस्रबुद्धे हे सांगलीत राहत असत, ते स्थायिक होते सांगलीत. तर ते असं म्हणाले वडिलांना माझ्या की याचं शिक्षणाचं फार हे होतं आहे, आबाळ होते, म्हणजे एकदा ह्या गावात एकदा त्या गावात, तर सलगता राहत नाही आहे. तर याला मी इथे ठेवून घेतो सांगलीत माझ्याजवळ आणि तो इथल्या शाळेत त्याला मी घालतो. आणि मग त्यांनी मला नंतर सांगली हायस्कूलमध्ये घातलं. ही जी बिल्डिंग दिसतीये तिथे श्रीकांतजींच्या आजोबांचं मूळ घर होतं. बंगलो वजा छोटं घर असं ते होतं जे फोटोत दिसतंय. तसंच फोटोत दिसणारे वयस्क गृहस्थ हे श्रीकांतजींचे आजोबा व मुलं ही श्रीकांतजींची चुलत भावंड. आणि हे सांगली हायस्कूल हे टेक्निकल स्कूल त्यावेळेला होतं आणि ह्या टेक्निकल स्कूलमध्ये माझा मग प्रवेश झाला. ही शाळा टेक्निकल स्कूल 8वी ते 11वी असे टेक्निकल सब्जेक्ट शिकवून इतर विषय अकॅडमिक विषय पण शिकवले जायचे इथे. आणि आमच्याकडे विविध प्रकारची वर्कशॉपची शिक्षणं दिली जायची. त्याच्यामध्ये एक फिटिंग शॉप होतं, एक स्मिथी शॉप होतं, त्यानंतर एक कार्पेंट्री शॉप होतं. ही 3 मुख्य शॉप्स होती. शिवाय आमच्याकडे एक मोठा ड्रॉइंग हॉल होता. त्याच्यामध्ये आम्हाला आता ज्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणतात त्यावेळेला आम्ही मशीन ड्रॉइंग म्हणत होतो त्याला. तर हे मशीन ड्रॉइंगसुद्धा तिथं शिकवलं जायचं. त्याचबरोबर आमच्या अभ्यासक्रमात अप्लाइड मेकॅनिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि वर्कशॉप टेक्नॉलॉजी असे 3 महत्त्वाचे विषय शिकवले जायचे. आणि हा इंजिनिअरिंग ड्रॉइंग तर होताच, म्हणजे असे 4 विषय हेच आमचे असायचे आणि 3 अकॅडमिकचे विषय असायचे. काही 3 भाषा असायच्या, गणित आणि सायन्स असे सगळे विषय आमचे असायचे. 1965 साली मी ह्याच हायस्कूलमधून SSC झालो टेक्निकल विषय घेऊन आणि त्यानंतर सायन्सला जायचं ठरलं. सहस्रबुद्धे आम्ही एकत्र असताना त्यांचा स्वभाव जो असा खोडकर पण होता थोडासा आणि टीट फॉर टॉट हे जे म्हणतात तशा टाईपचा होता. एकदा प्रार्थनेच्या वेळेला त्यांच्या मागे एक जण आमचा आणखीन एक मित्र होता. तर 2-3 वेळा त्यानं काय केलं, त्यावेळेला फाउंटन पेन असायची, शाई असायची ते. तर 2-3 वेळा त्याने त्यांच्या पाठीवर शाई मारली, शिंपडली म्हणजे पेननी. तर हे 2-3 दिवसांनी सहस्रबुद्धेंना कळलं की हा शाई मारतोय. मग त्यांनी त्याला कॅच केलं आणि एक दिवस 2-3 दिवसांनी गपचूप येऊन एक शाईची बाटली आणली अख्खी आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून असं गप्पा मारत मारत जात ती अख्खी बाटली त्यांनी त्याच्या कॉलरच्या मागं सगळी ओतली. म्हणजे असा त्यांचा स्वभाव होता की ते तसं सोडायचे नाहीत कोणाला, इतका त्यांचा स्वभाव होता. मित्र कसा असावा हे सांगायचं झालं तर मला श्रीकांत सहस्रबुद्धेचं नाव घ्यावं लागेल. आणि त्याची जी भूमिका होती, आपल्या आयुष्यात मोठं काहीतरी करायचं आहे या दृष्टीतनं तो इंजिनिअरिंगची जरी त्याला शक्यता होती
तरीसुद्धा आपल्याला सायन्समधल्या काही चांगल्या गोष्टी निर्माण करून जगामध्ये आपलं नाव खपवावं अशी त्याची वृत्ती होती. पण मनात जिद्द अशी होती की मी करीन ते काम जे असं करीन की जगामध्ये माझं नाव कमावलं जाईल. आणि आज त्याची परिस्थिती तशी आलेली आहे की आमच्या दृष्टीतनं श्रीकांत सहस्रबुद्धे हा आम्ही आमचा आदर्श मानला तरी चुकीचं ठरणार नाही असं मला वाटतं. श्रीकांत सहस्रबुद्धे हे माझे मित्र, भाचा आणि त्याहीपेक्षा आमचं नातं हे भावाभावांचं असल्यासारखं आहे. मी या सांगली हायस्कूलचाच विद्यार्थी, तेही सांगली हायस्कूलचे विद्यार्थी. आणि विशेष असं की आम्हाला मधल्या सुट्टीत जो वेळ असायचा त्या काळामध्ये आम्ही या मैदानामध्ये सायकलवरती चक्रा मारायचो. त्या चक्रा कशा, एक तर डबल सीट, बाहेर जायची सोय नाही, बाहेर डबल सीट येण्याची शक्यता नव्हती, पण इथे आम्ही डबल सीट चक्रा मारायचो. पण त्याहीपेक्षा सायकलच्या एका पॅडलवरती तो आणि एका पॅडलवरती मी, असं सर्कशीतली कसरत करावी त्या पद्धतीनं आम्ही कसरती करत होतो. या पद्धतीनं आमची मैत्री वृद्धिंगत होती आणि ती आज तागायत आमची मैत्री जशीच्या तशी टिकून आहे. दोघांची क्षेत्र वेगवेगळी असली तरीसुद्धा, मी पत्रकार आहे, ते इंजिनियर आहेत, पण त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्या क्षेत्राचा विस्तार केलेला आहे तो अचंबित करणार आहे आणि त्यातून आमची मैत्री ही कायम राहिलेली आहे. सायन्सला जाण्याकरता विलिंग्डन कॉलेज सांगली इथं मी प्रवेश घेतला आणि पहिली 2 वर्ष मी ह्या कॉलेजमध्ये केली. पण ह्या 2 वर्षानंतर पुढे जेव्हा ॲक्च्युअल रिझल्ट लागला तेव्हा मला हे फर्स्ट क्लास जरी मिळालेला असला तरी काय माझ्या डोक्यात शिरलं मला माहिती नाही. पण इंजिनिअरिंगला न जाता मी असा निर्णय घेतला की आपण रिसर्चमध्ये जाऊया आणि फिजिक्समध्ये रिसर्च करूया जास्त करून. आणि म्हणून मी असं ठरवलं की आपण BScला जाऊया. आणि त्यावेळेला विलिंग्डन कॉलेजला BScला फिजिक्स हा विषय नव्हता आणि म्हणून मग मला पुण्याला जावं लागलं त्यावेळेला. आणि पुण्याच्या SP कॉलेजमध्ये मग मी BScच्या 2 वर्षांकरता ॲडमिशन घेतली. श्रीकांत सहस्रबुद्धे आणि मी आम्ही 1968-69-70 रूम पार्टनर होतो SP कॉलेज पुणे. एका रूममध्ये असताना आमच्या अनेक खोड्या आणि उन्हाळक्या चालत असत. मी खेळगडी होतो व श्रीकांत हा एक मनमोजी विद्यार्थी म्हणून होता. आम्ही दोघेही BSc झालो. BSc होत असताना आमच्या अनेक गमती जमती, विनोद, हास्य असा खळखळाट चालायचा. SP मध्ये ॲडमिशन तर घेतली. आता राहायची सोय हा एक महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे हॉस्टेलला ॲडमिशन मिळते का हे बघितलं आणि हॉस्टेलला सुदैवाने ॲडमिशन मिळून गेली मला. हॉस्टेलला ॲडमिशन मिळाल्यानंतर तिथे जरा एकमेकात मिसळणं, कारण सगळीच मुलं हॉस्टेलची ही वेगवेगळ्या गावातनं आलेली असतात. माझा जो रूम पार्टनर होता अनिल बुंदेलखंडी हा सुद्धा असा जळगाववरनं आलेला होता, चाळीसगाववरनं, आणि अतिशय छान माणूस होता. आणि आमच्या दोघांची गट्टी फारच लवकर जमली त्यानंतर. आणि हळूहळू मग कॉलेजचं लाईफ तिथलं सुरू झालं, वर्ग सुरू झाले. त्यानंतर मित्रपरिवार पण वाढत गेला. पुढे होता होता मग गॅदरिंगचे दिवस आले. त्याच्या आधी आमचा एक हॉस्टेल डे असायचा, म्हणजे फक्त हॉस्टेलचं गॅदरिंग असायचं. या हॉस्टेलच्या गॅदरिंगमध्ये आता मी गाणं म्हणायचो, म्हणजे मी गाणं शिकलेलं नाही पण मला सिनेमातली गाणी म्हणता यायची आणि त्यावेळेला मी गाणी म्हणायचो. त्यामुळे मी त्या हॉस्टेल डेच्या ह्याच्यामध्ये गाण्यांमध्ये भाग घ्यायला लागलो पहिल्यांदा. हॉस्टेलची नाटकं आम्ही बसवायचो, मग त्या नाटकातही मी काम करायचो आणि ते मला वेगळं क्षेत्र मिळाल्यासारखं वाटायला लागलं आणि त्याच्यात जरा थोडासा मी ओढला गेलो त्या प्रकारात. मात्र या सगळ्या कॉलेज शिक्षणाच्या काळात मला महत्त्वाची वाटणारी घटना म्हणजे BScच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत श्रीकांतजींचं नापास होणंही. कारण ना ते त्यामुळे डिप्रेशनमध्ये गेले आणि नाही नापासाचा शिक्का त्यांनी आयुष्यभर उडवला. आणि आज ते खूप मोठे यशस्वी उद्योजक आहेत. शैक्षणिक काळात स्पर्धांचा, परीक्षांचा अवास्तव ताण घेणाऱ्यांनी श्रीकांतजींचे हे उदाहरण नक्कीच लक्षात ठेवावं. आणि BScच्या शेवटच्या वर्षाला असताना मी एक जबरदस्त आपटी खाल्ली म्हणजे काय, मी नापास झालो. आणि पुन्हा एकदा मी त्या परीक्षेला बसलो. पुन्हा एकदा परीक्षेला बसून मी पासही झालो.
पण मला काय असे खूपसे मार्क मिळवता आले नाहीत. मी जे मला शाळेत किंवा माझ्या पहिल्या 2 वर्षात विलिंग्डन कॉलेजच्या जसे मार्क मिळायचे तसे मार्क काही मला ह्या SP च्या शेवटच्या वर्षाला मिळवता आले नाहीत. आणि मी जेमतेम पास आऊट झालो. त्यावेळेला माझे मित्र आणि माझे मामासुद्धा अरविंद गोखले यांनी मला असं सजेस्ट केलं की रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारचं जे पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे तोही तू जॉईन करू शकतोस. म्हणून मी तिकडे गेलो. तर तिथे त्यांची एंट्रन्स एक्झामिनेशन पण मी दिली आणि त्याच्यात सरप्रायझिंगली मी 2ऱ्या क्रमांकाने पास झालो त्या एंट्रन्समध्ये. त्याच्यानंतर मी सगळेच ऑप्शन एका वेळेला ट्राय करत होतो. त्यामुळे मग मी दुसरा ऑप्शन असा घेतला होता की अहमदनगरला एक सोशल सायन्सेसमध्ये MSc ची पदवी होती एका कॉलेजमध्ये. तिथे पण मी ॲप्लिकेशन दिला आणि तिथे पण माझं सिलेक्शन त्यावेळेला झालं. आणि तिसरा अर्ज दिला होता मी की कुस्रोवाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे पुण्यामध्येच या इथे DERE अशा नावाचा एक कोर्स होता. आता तो नाही आहे पण त्यावेळेला तो होता. त्याचा लॉंग फॉर्म आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग. DEREला सुद्धा मला ॲडमिशन मिळाली. अशा 3 ठिकाणी मला ॲडमिशन होती. त्यातले 2 होते ते पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स होते आणि एक जरी BSc नंतरचा डिप्लोमा होता पण तो डिप्लोमाच होता. आता याच्यात नक्की काय करायचं हे थोडंसं मी द्विधा झालो. पण मी शेवटी माझ्या ज्याला तांत्रिक मन किंवा टेक्निकल माइंड जे होतं त्यांनी मला कौल दिला की तू DEREलाच जा. आणि मी त्याप्रमाणे मग DEREची ॲडमिशन पक्की केली आणि इतर 2 ॲडमिशन्स मी सोडून दिल्या. तर ह्याच्यात आमच्या डिपार्टमेंटचे हेड जे होते ते प्राध्यापक कृष्णाजी KB तळवलकर किंवा त्यांना बहुतेक जण अण्णा तळवलकर ह्या नावाने ओळखायचे. आणि हे अतिशय कडक शिस्तीचे गृहस्थ होते आणि स्वतः त्यांचा शिस्तीवर खूप कटाक्ष असायचा. त्यांनी जेव्हा आमचं पहिलं लेक्चर त्यांच्या डिपार्टमेंटचं असं घेतलं त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की ॲश्युअर केलं होतं की ॲज फार ॲज इलेक्ट्रॉनिक्स इज कन्सर्न आय विल क्लिअर ईच अँड एव्हरी डाऊट. आणि मग पुढे शिकवताना इलेक्ट्रॉनिक्स शिकताना मला एका ह्याच्यावर काहीतरी अशी शंका आली. तर मला थोडी भीती वाटत होती. आपण म्हणलं यांना ही शंका विचारावी का न विचारावी. कारण विचारली तर ते काहीतरी म्हणतील की हे तू शिकला, हे तू केलंयस, हे तू केलंयस, हे तुला येतं आहे का, ते तुला येतं आहे का. पण तरीही धाडस करून मग मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की सर अशी मला ह्या विषयावर अशी शंका आहे. आणि मी त्यांना ती कागदावर एक्सप्लेन करून दाखवली आणि त्याचं काय होतं असं विचारलं. त्यानंतर मग त्यांनी शांतपणे त्या कागदाकडे बघितलं, मी काढलेल्या फिगरकडे बघितलं आणि थोडा वेळ विचार केला आणि मला म्हणाले मला 2 दिवस दे, मी याच्यावर विचार करून तुला उत्तर देईन. त्यावेळेला मी मनातल्या मनात म्हटलं ठीक आहे सर, काही हरकत नाही, मी 2 दिवसांनी येतो. प्रत्यक्षात असं झालं की 2 दिवसानंतर त्यांनी आपणहून मला बोलवून घेतलं त्यांच्या केबिनमध्ये आणि तो वेगळ्या कागदावर त्यांनी ते सगळं ती फिगर काढलेली होती आणि त्यांनी इतकं व्यवस्थित मला ते समजावून सांगितली ती शंका की मी खरोखर अचंबित झालो अगदी की त्यांनी खरोखरच पूर्ण मुळापासून ती शंका दूर केली माझी. आणि त्यानंतर मात्र माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर जबरदस्त वाढला. आणि मग ही 2 वर्ष मात्र मी मनापासून त्या अभ्यास केला पूर्ण. त्याचंही फळ मला अर्थातच चांगलंच मिळालं. तर अशा तऱ्हेनं हा माझा अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला हा. आणि तो पूर्ण झाल्यानंतर टप्पा मला अगदी खरोखर मनापासून फार बरं वाटलं की आपण हा निर्णय घेतला, हा अतिशय योग्य झाला. आणि त्यावेळेला इंजिनिअरिंग सोडून आपण निघून आलो हाही निर्णय ह्या दृष्टीने बघितला तर फारसा चुकला नाही. आणि एक छोटीशी गोष्ट सांगतो नंतर, ज्या युनिव्हर्सिटीकडे मला MScला ॲडमिशन मिळणं शक्य नव्हतं त्या युनिव्हर्सिटीनी त्यांच्या MSc इन्स्ट्रुमेंटेशनच्या कोर्सकरता एक विषय घ्यायची मला विनंती केली आणि मी तो सक्सेसफुली 2 वर्ष घेत होतो आणि त्यानंतर मी त्यांचा गेस्ट लेक्चरर म्हणून पण जात होतो. श्रीकांत सहस्रबुद्धेचा धाकटा भाऊ, त्याची एक गोष्ट माझ्या कायमची लक्षात राहिलेली आहे. मी जेव्हा अभ्यास करत असतो, विशेषतः सायन्स किंवा मॅथमॅटिक्स म्हणजे फिजिक्स, मॅथमॅटिक्स यासारख्या विषयांचा अभ्यास करताना तो मला नेहमी सांगायचा की ह्याच्यातले जे मूलभूत सिद्धांत आहेत, फंडामेंटल्स आहेत,
ही नेहमी नीट चांगली समजावून घेते. नुसती माहीत असणं उपयोगाचं नाही, त्याचा काही उपयोग होत नाही नुसती माहीत असून. त्याचा जर वापर करायचा असेल तर ती संपूर्णपणे समजलेली असणं फार गरजेचं असतं. आणि ही गोष्ट मात्र माझ्या पक्की आतपर्यंत, माझ्या अंतर्मनापर्यंत गेलेली होती आणि त्यामुळं मला त्याचा फायदा माझ्या पुढच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणात खूप झाला. श्रीकांतजींच्या सुदैवानं त्यांना नोकरीचे 4 पर्याय उपलब्ध झाले होते. BARC मध्ये, इस्रोमध्ये, ECTV मध्ये आणि 4था पर्याय अडवाणी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये. झालं असं होतं की श्रीकांतजींनी मनाशी पक्का निश्चय केला होता की त्यांना R&D विभागात म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागातच काम करायचं आहे. अडवाणी ऑर्लिकॉनमध्ये सगळ्यात कमी पगार होता, तो महिना 300 रुपये. तो स्वीकारायचा मी निर्णय घेतला. त्याचं कारण असं झालं की फक्त अडवाणी ऑर्लिकॉनमध्ये मला डिझाईन अँड डेव्हलपमेंट किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट या सेक्शनला नोकरी द्यायला ते तयार होते आणि बाकीच्या ठिकाणी जरी पगार त्याच्या जवळजवळ दुप्पट होते पण तरीसुद्धा जे काम होतं त्याचं स्वरूप R&D किंवा डिझाईन डेव्हलपमेंटचं नसल्यामुळे मी ते जॉब सरकारी असूनसुद्धा नाकारले आणि खाजगी याच्यात मी जॉईन झालो. तर माझ्या मनावर अण्णांच्या मताचा एवढा पगडा होता की बी आफ्टर नॉलेज, मनी विल ॲटोमॅटिकली कम आफ्टर यू. आणि म्हणून मी तो तिथे जॉब धरला आणि 1 वर्षभर जवळजवळ, थोडंसं कमी असेल 1-2 महिने, मी हा जॉब अत्यंत मेहनतीनं केला आणि माझ्या कल्पनेप्रमाणे मी 7 ते 8 प्रॉडक्ट तिथे डेव्हलप केले नवीन त्यांच्या डिव्हिजनमध्ये. आणि मग त्यानंतर मला एक अजून नवीन अपॉर्च्युनिटी आली. टाटा इलेक्ट्रिक R&D सेंटर असं अंधेरीला आहे. ह्या अंधेरीच्या सेंटरमधनं मला इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि मग तिथे माझा इंटरव्ह्यू झाला आणि मी सिलेक्टही झालो. 450 रुपये मला पगार मिळायला लागला. तिथे जायला यायला कंपनीची बस होती. त्याचबरोबर राहण्याकरता दादरला एका नातेवाईकांकडे पण माझी सोय झाली आणि त्यामुळं त्या अडवाणी ऑर्लिकॉनपेक्षा हे जीवन जरा जास्त सुखावह होतं. पण हे बाह्य सुखावह जरी असलं तरी प्रत्यक्ष कंपनीमधलं जे काम होतं ते मात्र टाटा कंपनीमध्ये या गोष्टी, त्यांच्याकडे काही सर्टन प्रोसिजर्स असतात आणि काही सिस्टीम्स असतात आणि त्यामधूनच ते जातं आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही काम करू शकत नाही. त्यांनी जे आखून दिलेल्या गोष्टी आहेत त्याच पद्धतीनं ते काम करावं लागतं. मग त्यामुळे व्हायचं काय, ह्या कामाला माझं काम फारच लवकर संपायचं आणि त्यानंतर मध्येच गॅप यायची आणि माझ्याकडे कामच नसायचं. मग मी कुठंतरी त्यांच्या लायब्ररीतलं पुस्तक, टेक्निकल पुस्तक आणून वाचत बस, कुठं काय कर, असा मी वेळ काढायचो आणि हे माझ्या त्यावेळेच्या स्वभावाला मानवत नव्हतं. म्हणून मी असा निर्णय घेतला की आता आपण ही नोकरी सोडावी आणि सरळ पुण्यात निघून जावं. प्रत्यक्षात माझ्या हातात दुसरी कुठलीही नोकरी नव्हती, पण मी तरीही ती नोकरी सोडली आणि पुण्यात दाखल झालो. आणि पुण्यात मग त्यावेळेला पहिली खोली सोडून दिल्यामुळे राहायला जागा नव्हती, त्यामुळे मी मावशीकडे राहण्याचा निर्णय घेतला आणि मावशीकडे राहायला लागल्यानंतर मग नोकरी शोधायला सुरुवात केली आणि सुदैवाने 2 महिन्यात मला पाहिजे तशी नोकरी मला मिळाली. सेमी कंडक्टर्स लिमिटेड अशा नावाची तेव्हा कंपनी होती जी नगर रोडला होती आणि ह्या कंपनीत मला इंजिनिअरिंग असिस्टंट अशा पोस्टवर एक नोकरी मिळाली. आणि इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणजे मेनली ॲप्लिकेशन इंजिनियर अशा अर्थाने आपण त्याचं हे घेऊ शकतो. आणि तिथे मात्र काम जे होतं ते अतिशय मनासारखं काम होतं, जास्त व्हर्सटाईल होतं. श्रीयुत श्रीकांत विष्णू सहस्रबुद्धे यांची धाकटी बहीण. आज माझा भाऊ खूप मोठा उद्योजक आहे, मला खूप आनंद आहे आणि त्यानं हे सगळं विश्व शून्यातून निर्माण केलेलं आहे. तो 8वीपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो आणि 8वी नंतर तो टेक्निकल स्कूलला जायचं म्हणून सांगलीला राहत होता माझ्या आजोबांच्याजवळ. त्यामुळं माझ्या आजोबांचे, माझ्या आईवडिलांचे आणि माझी मावशी आणि तिचे मिस्टर या सगळ्यांचे अतिशय उत्तम संस्कार आमच्या सगळ्यांवर झाल्या कारणानं त्याचे विचार कायम चांगले राहिले आणि त्या चांगल्या विचारातून त्याचं हे चांगल्या हेतूनं त्यानं सगळं काम केलं. त्याला जे अचीव करायचं होतं त्याच्या पाठीमागं त्याचा हेतू खूप चांगला होता आणि त्यामुळं त्याला हे उत्तमात उत्तम यश प्राप्त झालेलं आहे. त्याचं उत्तम साध्य त्याला प्राप्त करता आलं आहे. 76 साली माझ्या लग्नाबद्दलची चर्चा घरात सुरू झाली. माझी आई इथे येऊन राहिली
आणि मग त्याच वेळेला मग लग्न करायचं असेल तर आधी जागा पाहिजे, किमान भाड्याची जागा तरी पाहिजे. या दृष्टीने आई स्वतःच पायपीट करत हिंडायची आणि कुठे कुठे जागा शोधत असायची. आणि याच्यात आम्हाला सेनापती बापट रोडला एक जागा भाड्याने उपलब्ध झाली. बी एचा रिझल्ट लागण्यापूर्वीच पटवर्धन म्हणून एक ओळखीचे होते, त्यांनी ह्यांचं म्हणजे श्रीकांतांचं स्थळ माझ्या आईवडिलांना सुचवलं. आणि मलाही म्हणजे नोकरी करणारं जास्त बघत होते मी, कारण 1-2 असं बिझनेस करणारे PYला असताना झालं होतं म्हणजे त्यांचं हे. पण मला नोकरी करणारेच जास्त हवे होते, त्यामुळे माझ्या दृष्टीने हे मला योग्य वाटत होतं. त्यांनी सुचवल्यावरती एक 4-5 दिवसात पुढे सगळे सोपस्कार, पत्रिका, अमुक तमुक सगळं झालं. बघण्याचा कार्यक्रम झाला आणि ह्यांच्याकडनं हो आल्यानंतर लग्नाचं दृष्टीने सगळी बोलणी सुरू झाली. आणि 10 फेब्रुवारी 1977ला आमचं शिवमंगल कार्यालय नातूबागेत आमचं लग्न झालं. 77 साली जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या बायकोची प्रमुख अट होती की तिला नोकरी करणाराच नवरा पाहिजे होता, तिला बिझनेस करणारा किंवा धंदा करणारा नवरा नको होता. आणि त्यावेळेला मी नोकरीच करत होतो, त्यामुळे ती आडकाठी माझ्या याच्यात येत नव्हती. आणि मग सेमीकंडक्टर्सची नोकरी चालू होती, माझी प्रगती तिथली चांगली होती आणि माझं काम बघून माझा पगारही वेळोवेळी वाढत गेला तिथे. ह्याच दरम्यान तिथे एक चव्हाण नावाचा माझा एक मित्र होता आणि हा मित्र मला सारखं स्वतःचा उद्योग सुरू करण्याकरता प्रोत्साहित करत असे. आणि तो म्हणाला, तू स्टॅबिलायझर बनव, लोकांचे स्टॅबिलायझर 10% ॲक्युरसी देतात, तू 5%चा बनव आणि मग आपण ते विकूया. आणि मग तो चॅलेंज मी शेवटी स्वीकारला